ख्रिस्तात प्रिय बंधू आणि बहिणींनो, आम्ही पुन्हा एक वार त्या पवित्र परमेश्वराच्या पवित्र वचनातून मनन करत आहोत. यहुदाचं प्रांत यार्देनेपासून प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा आणि कालवरीपर्यंतचे सर्व वाटचाल यावर आम्ही मागील दिवसांमध्ये मनन करीत आहोत. प्रियानो, प्रत्येक टप्प्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हा मानवाकरिता काही गोष्टींचं ज्ञान दिलेलं आहे आणि त्यावर आमचं जीवन चालणं फार गरजेचं आहे. मागील व्हिडिओमध्ये मंदिराची सफाई आणि त्यानंतर अंजिराचे झाडाविषयी मी बोललो आहे. प्रियानो, आज मोंदी गुरुवार या दिवशी जे महत्त्व प्रभू येशू ख्रिस्ताने कित्त घालून दिला त्याविषयी आज आम्ही बोलत आहोत. प्रियानो, पहिले करंथीकरास पत्र याचा 11वा अध्याय 24व्या वचनामध्ये याविषयी आम्हाला पाहायला मिळतं. आपण त्या वचनाकडे जाऊया आणि ते पवित्र वचन आम्ही वाचन करूया. पहिले करंथीकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि 24वे वचन. या ठिकाणी हे वचन असं सांगतं की ईश्वर उपकार स्मरण करून ती मोडली आणि म्हटले, तुम्हासाठी जे माझे शरीर ते हे आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. प्रियानो, हे वचन फार महत्त्वाचं आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवरून त्याचं कार्य संपून जात असताना ही दिलेली मोठी आज्ञा आहे आणि त्यावरच आमचा विश्वास, आमचं ख्रिस्तावरील प्रेम हे प्रगट करण्याची संधी आहे. प्रियानं, आम्ही पाहतो की ही प्रभू येशू ख्रिस्ताची शेवटची रात्र आहे. क्रूसावर जाण्या अगोदरची ही शेवटची रात्र आहे आणि येशू ख्रिस्त 12 शिष्यांसमवेत त्या मेजावर आहे. तो मेज फार महत्त्वाचा मेज आहे. या पृथ्वीला, मानवाला एक मोठं ज्ञान देणारा असं तो मेज आहे. या 12 शिष्यांसमवेत प्रभू येशू ख्रिस्त त्या मेजावर आहे. त्या ठिकाणी 2 गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने केल्या. एक म्हणजे त्याने भाकर मोडली आणि ते शिष्यांना दिली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, तुम्हासाठी मोडले जात आहे. मग त्याने प्याला हातात घेतला आणि त्याने म्हटलं की हे माझं रक्त आहे, तुम्हाकरिता सांडलं जाणार आहे. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने केली ती त्याने शिष्यांचे पाय धुतले. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त आणखीन त्या क्रूसावर गेलाच नव्हता, परंतु तो त्या ठिकाणी भाकर मोडून म्हणत आहे, हे माझं शरीर आहे आणि सांडलं गेलेलं रक्त आहे. म्हणजे तो शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावर जाण्या अगोदर संकेत देत आहे, सांगत आहे. परंतु या ठिकाणी या दोन्ही गोष्टी करीत असताना त्याचे जे 12 शिष्य होते ते गोंधळून गेले. त्यास कळत नव्हतं की प्रभू येशू ख्रिस्त ह्या गोष्टी आम्हास का सांगत आहे. ते त्याच्याबरोबर सेवेमध्ये राहिले, ते त्याच्याबरोबर फिरले, परंतु त्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची योजना, तो खरा कोण आहे हे ओळखणं त्यांना जमलं नाही. प्रियानो, असं कित्येक वेळेस होतं की आम्ही ख्रिस्ती म्हणून आमचं जीवन कंटतो.
आमच्या आयुष्याचे सर्व वर्ष ख्रिस्ती म्हणून आम्ही जीवन जगतो, परंतु ख्रिस्त आम्हाला कळत नाही. आम्हाला ख्रिस्त कळलेलाच नसतो. या प्रभुभजन विधी हा कोणी मंडळीने, कोणी कुठल्या संस्थेने किंवा कुठल्या ख्रिस्ती संघटनेने लावून दिलेला नियम नाही. महिन्याच्या पहिल्या रविवारी, दुसऱ्या रविवारी घेतलं जातं, 8 दिवसात घेतलं जातं. कॅथलिक चर्चमध्ये दररोज दिलं जातं. प्रियानो, ही एक क्रिया म्हणून आम्ही जर करत आहोत तर पवित्र शास्त्र आम्हाला त्याविषयी वॉर्निंग देतं. या मेजामध्ये समाविष्ट होण्याकरिता आम्हाला स्वतःची स्वच्छता करण्याची गरज आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांचे पाय धुतले, याचं कारण त्याने आपली प्रीती त्यांच्याविषयी प्रगट केली. परंतु त्या ठिकाणी आणखीन एक गोष्ट संकेतात्मक प्रभू येशू ख्रिस्त त्यास दाखवून देतो की तुमची स्वच्छता असणं गरजेचं आहे. तुमचं अंतःकरण, तुमची शारीरिक स्वच्छता असणं गरजेचं आहे या भाकरीतून खाण्यासाठी आणि प्याल्यातून पिण्यासाठी. प्रियानो, आज आमच्या समोर मेज असतो. आम्ही रूढी परंपरा समजून त्या मेजाजवळ येतो आणि ती भाकर आणि द्राक्षरस सेवन करतो. प्रियानो, फार महत्वाचं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा सन्मान करणं फार गरजेचं आहे. शास्त्र सांगतं अयोग्य रीतीने याचा स्वीकार करू नका. दिस इज द वॉर्निंग. प्रियानो, ही एक चेतावणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, पवित्र शास्त्राच्या द्वारे आमच्याकरिता आहे. अयोग्यता आमच्यामध्ये असेल तर ती काढून टाकावी. प्रियांनो, वलांडण सणाच्या वेळेस, ज्या वेळेस ते यहुदी लोक आणि ज्या वेळेस वलांडण पाळला गेला, त्यावेळेसचे जर आम्ही अभ्यास जर केला तर लक्षात येतं की यावेळेस हे यहुदी लोक आपल्या घरातील खमीर बाहेर काढतात. त्याशिवाय वलांडणामध्ये ते समाविष्ट होत नाही. ते स्वतःला त्या ठिकाणी हे साजरं करण्याकरिता पात्र समजत नाही. आपल्या घरातील खमीर, ज्याला इंग्लिशमध्ये ईस्ट म्हटलं जातं, फुगवणारा पदार्थ, ज्याला पापाचं प्रतीक आहे, त्याला प्रथम आपल्या घरातून बाहेर काढतात, सर्व ठिकाणी स्वच्छता करतात आणि मग त्या ओलांडणाकरिता तयार असतात. प्रियांनो, ज्या वेळेस मृत्यू त्यांच्यावर येणार होता, परमेश्वराने सांगितले की तुमच्या दाराच्या कपाळपट्टीवर कोकऱ्याचं रक्त, त्या घटनेस त्याच्या अगोदर त्यांना आपल्या घरातील खमीर काढून टाकण्यासाठी सांगितलं गेलं. त्यांनी ते खमीर काढून टाकलं. म्हणजे पाप जे मनुष्याला फुगवणारं आहे ते बाहेर काढणं फार गरजेचं आहे. त्याशिवाय आम्ही त्या मेजाजवळ जाऊ शकत नाही. आम्ही विचार करतो का? आम्ही आमच्या जीवनाबद्दल जर विचार केला तर आम्ही ज्या ज्या वेळेस या प्रभू ख्रिस्ताच्या या मेजाजवळ येतो त्या वेळेस आमच्यातील खमीर आम्ही बाहेर काढतो का? आमच्यातील इतरांविषयीची द्वेष भावना भरलेलीच आहे. आपलं कुटुंब, आपले आप्तजन, आपले शेजारी पाजारी यांच्याविषयी द्वेष, यांच्याविषयी मत्सर, आमच्यामध्ये असणारा घमंड, आमच्यामध्ये असणारा गर्व, निंदा करणारे आत्मे, आम्ही हे काढून टाकतो का? या मेजाजवळ येत असताना आम्हाला विचार करण्याची गरज आहे. स्वच्छ धुतलेले आम्ही त्या मेजाजवळ जाण्याची गरज आहे. आमचं अंतःकरण रिक्त करण्याची गरज आहे प्रियानो. कारण शास्त्र सांगतं अयोग्य रीतीने जर तुम्ही हे घ्याल तर परमेश्वराचा मोठा कोप आहे.
हे प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आणि सांडले गेलेल्या रक्ताविषयी आम्हाला विचार करण्याची गरज आहे. प्रियानो, या ठिकाणी आम्ही शास्त्रातून पाहत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने त्या मेजाजवळ 3 गोष्टी शिकवल्या, संकेत दिले. प्रीती, लव्ह, सॅक्रिफाईस आणि रिमेंबरन्स. म्हणजे प्रीती आणि त्यानंतर बलिदान आणि त्यानंतर स्मरण, या 3 गोष्टी त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्याला दाखवली. या मेजाजवळ येत असताना आमचं अंतःकरण प्रीतीने भरलेलं असलं पाहिजे. आम्हाला त्या प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं बलिदानाचं स्मरण असलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही आदराने ती भाकर आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त या द्राक्ष रूपाद्वारे आम्ही ज्यावेळेस सेवन करतो, आमच्या अंतःकरणात ती बलिदान, प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण असणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना सांगितलं नाही की सोमवार करा, बुधवार करा, शुक्रवार करा, गुड फ्रायडेचे सण साजरे करा, इतर अनेक गोष्टी ज्या आम्ही ख्रिस्ती मंडळातून नियमित करीत असतो. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं नाही. शिष्यांना इतकंच सांगितलं की मी येईपर्यंत माझ्या स्मरणार्थ हे करा. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची केवळ त्याच्या अनुयायांकरिता एकच आज्ञा आहे की हे माझं बलिदान स्मरणात असणं गरजेचं आहे. तुम्ही सदोदित माझं बलिदान स्मरणात ठेवा. ही भाकर आणि हा द्राक्षरस त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचं प्रतीक आहे. आणि त्याने आम्हाला सांगितलेलं आहे की स्मरणात असलं पाहिजे. हे स्मरण केवळ त्या मेजाजवळ प्रभू भजन घेत असतानाच असावं असं नाही, तर दररोज या प्रभू येशू ख्रिस्ताचं मोडलं गेलेलं शरीर आणि सांडलं गेलेलं रक्त याविषयी आहे. म्हणून प्रियानो, या मेजाजवळ येत असताना फार सांभाळून विचारपूर्वक त्या मेजाजवळ आम्हाला येण्याची गरज आहे. एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो की प्रियानो, आम्हाला एक विसरण्याची, ख्रिस्ती लोकाला विसरण्याची एक आजार आहे. त्याला डिमेन्शिया असं म्हटलं जातं. आम्ही जगातील इतर सर्व गोष्टी आठवणीत ठेवतो. त्याने मला माझा अपमान केला होता, ते मला बोलले, ते माझ्याशी वाकडं वागले, त्यांनी माझ्याशी भांडण केलं होतं, या सर्व जगभरच्या गोष्टी आमच्या लक्षात नेहमी असतात. काही महिन्यांनी, वर्षांनी जर आम्ही पाहिलं तर स्मरणात असतात आणि आम्ही येथे बोलून दाखवतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने या मेजावर त्याने आज्ञा दिली की माझ्या स्मरणार्थ हे करा. प्रियानो, किती लोक आज त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचं स्मरण ठेवतात. त्याचं मोडलं गेलेलं शरीर, त्याचं सांडलं गेलेलं रक्त याविषयी स्मरण असतं. आम्ही हे विसरतो. रोज आणि रोज आम्हाला या प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाविषयी आस्था असणं गरजेचं आहे. ते स्मरणात असणं गरजेचं आहे. आणि म्हणून फार महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही काही वेळेस म्हणतो की परमेश्वराचं हे प्रभू भोजन नित्याने आम्ही घेणं, मग ते कुठल्याही प्रकारे कुठल्याही परिस्थितीत घेणं याकडे आमचं लक्ष असतं. परंतु प्रियानो, लक्षात ठेवा, आम्हाला अयोग्य रीतीने याकडे जर आम्ही जात आहोत तर ही वॉर्निंग परमेश्वराने पवित्र शास्त्रातून आम्हाला दिलेली आहे.
प्रियानो, 10 कोटी लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले. मी स्मरणाविषयी सांगत आहे. 10 कोटी लोक ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले, प्रभू येशू ख्रिस्ताने त्यास बरं केलं आणि म्हटलं की जाऊन याजकास दाखवा. ते 10च्या 10 याजकाला दाखवण्याकरिता गेले आणि त्यातून एकच व्यक्ती पुन्हा परत आला. तो जमिनीवर पडला, वंदन करत प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद देत असे. परंतु ते 9 लोक आले नाही. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला म्हटलं नाही की तू जमिनीवर लावून मला नमन कर, तू दंडवत घाल. अशा कुठल्याही प्रकारच्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने त्यावेळेस केले नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने फक्त इतकंच विचारले की ती बाकी 9 कुठे आहेत. एकाला स्मरण राहिलं, 9 जणांना स्मरण नाही. आमचं ख्रिस्ती जीवन असंच आहे. महिन्याच्या पहिल्या रविवारी आम्हाला त्या मेजाची आठवण येते आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाविषयी आमच्या स्मरणात असतं का नाही माहिती नाही. परंतु एक लावून दिलेला नियम म्हणून आम्ही जर येऊन महिन्याच्या पहिल्या रविवारी जर आम्ही प्रवचन विधीमध्ये सामील होत आहोत आणि नंतर आहे तसेच आम्ही आमचं जीवन कंटत आहोत, तर प्रियानो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, पवित्र शास्त्राची वॉर्निंग आहे, अयोग्य रीतीने याचं सेवन करू नका. प्रियानो, हे प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहे आणि हे रक्त तुम्हा आम्हाकरिता मोडलं गेलं, सांडलं गेलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त हे प्राण आहे, हे जीव आहे. परमेश्वर पुढील व्हिडिओ जो गुड फ्रायडेचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहे, त्यामध्ये मी त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताविषयी आणि ते रक्त प्राण कसा आहे याविषयी मी आपणास सांगणार आहे. प्रियानो, आम्हाला आज हेच स्मरण केलं पाहिजे. आम्ही कुठल्याही उपजाची बी पाहतो, ती किती छोटी असते. तिला ज्या वेळेस आम्ही पवित्र शास्त्रामध्ये याविषयीचा दाखला आहे, जमिनींविषयीचा दाखला आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, ती बी जिथं पेरता त्या बीपेक्षा 100 पटीने 50 पटीने मोठ्या जमिनीची गरज लागते, मातीची गरज लागते. त्याच वेळेस ती बी उगून येते. प्रियानो, त्या बी एवढीच जर आम्ही माती टाकू तर ती बी उगवणार नाही. आणि म्हणून परमेश्वराचं पवित्र वचन हे बी सारखं आहे. ते आमच्यामध्ये रुजवण्याकरिता आमचं अंतःकरण मोठं करण्याची गरज आहे, आमचं स्मरण मोठं करण्याची गरज आहे. तरच त्यातून कोंब फुटणार आहे. प्रियानो, संकुचित अंतःकरण घेऊन त्या मेजाजवळ आम्ही येतो. त्या भाकरीचं महत्त्व आम्हास ठाऊक नाही, आम्हाला त्या प्यालाचं महत्त्व ठाऊक नाही किंवा आमच्या स्मरणार्थ नाही. डिमेन्शिया हा आजार आम्हाला आहे, विसरण्याचा आजार, की प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं स्पष्टपणे शिष्यांना आणि सर्व मानवजातीला की हे माझं शरीर आहे, तुमच्याकरिता मोडलं जात आहे, हे माझं रक्त तुमच्याकरिता सांडलं जात आहे. प्रियानो, याकडे या दिवसांमध्ये आम्हाला लक्ष देण्याची गरज. केवळ मोंदी गुरुवारी आम्ही त्याकडे मोठ्या आदरभावाच्या अंतःकरणाने पाहतो. परंतु माझी तुम्हाला विनंती आहे प्रियानो, प्रत्येक समयी ज्या वेळेस तुमच्याकरिता मेज आहे त्या वेळेस त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं स्मरण, त्याच्या बलिदानाचं स्मरण आणि आपल्या अंतःकरणाचं जीवनाचं स्वच्छता करण्याची गरज आहे प्रत्येक समयी. नाही तर आम्ही अयोग्य रीतीने घेणारे लोक आहोत.
प्रिय बंधू आणि बहिणींनो, हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कारण इतरांपर्यंत हे पोचण्याकरिता, इतरांपर्यंत हे परमेश्वराचं संदेश, सुवार्ता पोचण्याकरिता आपण सहायता करणारे आहात. प्रभू येशू ख्रिस्त जो आमच्याकरिता, ज्याने आपले प्राण दिलेला आहे, जो तारणारा परमेश्वर आहे, त्याने आमच्याकरिता मार्ग मोकळा केलेला आहे, याची साक्ष आम्ही याद्वारे करीत आहोत, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आपण प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वर पित्या, तुला धन्यवाद देतो, उपकार स्तुती करतो. हा समय तू दिलास. आज पुन्हा एक वार मोंदी गुरुवार प्रभू परमेश्वरा, तुझ्या पवित्र बलिदानाचं स्मरण करणारा दिवस. रोज आणि रोज प्रभू परमेश्वरा आम्हाला स्मरण असण्याकरिता सहायता पुरव. प्रभू, त्या मेजाचं महत्व आणि प्रभू येशू ख्रिस्ताने लावून दिलेला कित्ता, ते वचन सदोदित आमच्या स्मरणात असावं, यासाठी सहायता कर, अशी नम्र आग्रहाची विनंती आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमचा प्रभू, याच्या नावात मी मागतो म्हणून तो ऐक. आमेन.